शिवराज भूषण. प्रकरण 1. मी जिजा. लेखक कविभूषण. सादरीकरण डॉक्टर भूषण शानभाग. मी जिजा. भाग 8. मध्यंतरी एक मोठं संकट आलं. म्हटलं तर संकट, घेतली तर संधी. मलिक अंबर मेल्यामुळे निजामशाही दुबळी झालेली. स्वारी जरी निजामाकडे नोकरीला होती, तरी बाकीचे अनेक सरदार फुटून तरी गेलेले, नाही तर मारले गेलेले. निजामशाही पुरती बुडवण्यासाठी निजामशाहीवर एकाच वेळी मोगली सरदार महाबत खानानं आणि त्याच्या संगतीत आदिलशाहीनं जोराचा यल्गार केला. हा तोच महाबत खान होता, ज्यानं माझ्या जावेला पळवून नेलं होतं. निजामशहाला आणि वजीराला त्यांनी पकडलं. स्वारींच्या हाती मुर्तजा नावाचा निजामाचा नातू लागला. स्वारी त्याला घेऊन वेगानं माहुलीच्या किल्ल्यावर गेली आणि तिथं त्यांनी मुर्तजाला निजाम म्हणून घोषित केलं. माहुलीची जहागीर स्वारींना पूर्वीच निजामशहाकडून मिळालेली होती. किल्ल्याजवळच एक गाव वसवलं होतं. लोक स्वारींच्या वरून त्या गावाला शहापूर म्हणत होते. आम्हालाही तिथं बोलावून घेतलं. मी आणि शिवबा तिथं गेलो. माहुलीचा किल्ला खरं म्हणजे खूपच अवघड. छातीवर येणारा उभा चढ, काही ठिकाणी तर अक्षरशः हातभर रुंदीचा रस्ता, उजवीकडे उभा पहाड आणि डावीकडे डोळे फिरवणारी दरी, उभे तुटलेले कडे. चढाई करून किल्ला जिंकणं अशक्यच. माहुलीला राजधानी करून निजामाच्या नावाखाली स्वतःचं राज्य स्थापन करायचं हा स्वारींचा विचार होता. पण भोसल्यांच्या विरुद्ध मोगल स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं. मोगली फौजांनी माहुलीला वेढा घातला. मोगली सेनापती खान जमान जातीनं वेढा लढवीत होता. मदतीला आदिलशाहीतून मुस्तफा खानानं फौज पाठवली. त्यात मलिक रेहान, सिद्दी मर्जान आणि सरदार रणदुल्ला खान होते. खरं तर स्वारींची आणि रणदुल्ला खानाची दोस्ती होती, पण त्याचा इथं फारसा उपयोग होणारा नव्हता. स्वारींनी पोर्तुगीजांना आश्रय देण्याबद्दल विचारलं, पण त्यांनी नकार दिला. कडकडीत वेढ्यात लोकांची उपासमार व्हायला लागली. शेवटी स्वारींनी रणदुल्ला खानामार्फत तहाची बोलणी लावली. स्वारींना कबिल्यासह सुखरूप जाऊ द्यावं आणि इतरांचा जीव वाचवावा या अटींवर शरणागती पत्करावी लागली. स्वारींना हवं तर आदिलशाही सरदार बनवावं, पण आदिलशहानं त्यांना महाराष्ट्राबाहेर ठेवावं ही एक महत्वाची अट मोगलांनी घातली होती. मुर्तजाला मोगलांनी आपल्या ताब्यात घेतलं. आम्ही किल्ला उतरलो. रणदुल्ला खानानं मोठ्या आदरानं आम्हाला त्याच्या तंबूत नेलं. स्वराज्य स्थापनेचा स्वारींचा प्रयत्न माहुलीच्या आकाशात विरून गेला होता. आम्ही गडाखाली उतरलो तेव्हा रणदुल्ला खान स्वतः जातीनं स्वागताला सामोरा आला. आईये शहाजीराजे, आईये भाभीजी म्हणत त्यानं आम्हा तिघांना त्याच्या डेऱ्यात नेलं. त्याच्या बेगमांची आणि मुलांची ओळख करून दिली. त्याचा मुलगा रुस्तम ए जमान साधारण 8 वर्षाचा होता. रुस्तम, ये सेऊबा राजे है. आज से ये तुम्हारे दोस्त है. इनकी हिफाजत आपकी जिम्मेदारी है म्हणत त्यानं रुजवात करून दिली. नंतर आपल्या खानसाम्याला बोलावणं पाठवलं. कादिर, जब तक शहाजीराजे हमारे साथ है, तब तक हमारे या उनके खाने में गाय का गोश्त नहीं आना चाहिए. रणदुल्ला खानाचा जनाना त्याच्या बरोबर होता. माझ्यासाठी एक वेगळा तंबू तिथं ठोकला गेला. रणदुल्लाची बेगम रुकैया मला प्रेमानं भेटली. स्वागत केलं. स्वारींच्या बद्दल रणदुल्ला खान किती आदरानं बोलतो हे मला तिच्याकडूनच कळलं. रानी साहिबा, मुगल और आदिलशाही दोनों के साथ एक साथ पंगा लेने वाला सुरमा एक राजा जी ही तो है, और किसी के पास इतनी हिम्मत नहीं. खान साहब बार बार कहते हैं ये शहाजी राजा बहुत ही बढ़िया सिपहसालार है. उनकी बराबरी का पूरी आदिलशाही सल्तनत में हमें कोई नजर नहीं आता. स्वारींच्या या कौतुकामुळे मला खरं तर आनंद व्हायला हवा होता, पण होत नव्हता. काळजात कुठंतरी खोल एक बारीकशी कळ उठत होती. स्वराज्याचं काय? स्वराज्याचा प्रयत्न पुरा फसला होता. रणदुल्ला खानाचा मुलगा रुस्तम ए जमान याची आणि शिवबाची तिथं चांगलीच गट्टी जमली. रुस्तम अनेकदा शिवबाच्या बरोबर माझ्या तंबूत यायचा. एक दिवस मला म्हणाला, चाची जान, ये शिवबा कितना बहादुर है. बिल्कुल किसी चीज का डर नहीं है इसको. क्या हुआ रुस्तम? मैं विचारलं. आज हम दोनों घोड़े पर बैठकर जा रहे थे. हम दोनों ने कौन तेज घुड़सवारी करता है देखने के लिए अपने अपने घोड़े तेजी से दौड़ाए. हमारे साथ जो सवार थे पीछे छूट गए. अचानक झाड़ी से एक भेड़िया हम पर झपटा. मुझे कुछ भी नहीं सूझ रहा था, मगर शिवबा ने अपनी तलवार सीधे उसके मुंह पर मारी. जख्मी होकर भाग गया. अरे बापरे, किसी को कुछ लगी तो नहीं? मी विचारलं.
मेरे घोड़े के गर्दन पर भेड़िए की नाखून से थोडी खरोच आई है, मगर हम दोनों बिलकुल सलामत है. शिवबाला बघेपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. आदिलशाहीने स्वारींना दक्षिणेत जहागीर दिली. त्यांना बंगळूरला जाऊन रुजू व्हायला सांगितलं. आम्ही सर्वांनीच बंगळूरला जायची तयारी केली. तरीही प्रवासात महिना गेला. पण त्या निमित्तानं शिवबाला तुळजापूरला आमच्या कुलदैवताचं, तुळजाभवानीचं दर्शन घेता आलं. बंगळूरला जाताना प्रवासात विशेष काहीच घडलं नाही. पण 2-4 ठिकाणी यवनी अत्याचारांच्या कहाण्या मात्र ऐकायला मिळाल्या. एका गावाजवळ 4 वर्षापूर्वी शाही खजिना लुटला गेला होता. शाही अंमलदारांनी तो खजिना शोधण्यासाठी सर्व गावकऱ्यांना झोडपून काढलं. त्यात अनेक मेले. जे मेले ते सुटले. कारण उरलेल्यांपैकी वय वर्ष 8 वरील सर्व पुरुषांना झाडाला उलट लटकावून या अंमलदारांनी झाडाखाली विस्तव पेटवला. त्यात लाल मिरच्या घालून धुरी दिली. गावकरी परत परत सांगत होते की त्यांना या लुटीबद्दल काहीही माहिती नाही. पण त्यांचं मुळीच न ऐकता छळ चालूच राहिला. जवळजवळ 40-50 माणसं मेल्यानंतर उरलेल्यांना फटके मारत कैदी म्हणून घेऊन बादशाही सैनिक निघून गेले. या आणि अशा अनेक घटना सगळीकडेच घडत होत्या. करता करता कानडी मुलूक लागला. भाषा बदलली, पण अत्याचार काही बदलले नाहीत. उलट हा भाग विजापूरला आणखी जवळ असल्यामुळे थोडे वाढलेच. कानडी लेकी सुना तर आणखीच भयाखाली होत्या. बंगळूरला पोहोचेपर्यंत आमच्या जीवाला स्वस्थता नव्हती. बंगळूरच्या एक मजल आधी संभाजी आमच्या स्वागताला आला. केवढा मोठा दिसत होता. दुसऱ्या दिवशी आम्ही बंगळुरात पोहोचलो. केवढं प्रचंड शहर होतं ते. शिवबाला तर एवढी गर्दी पाहून सुरुवातीला पावसाळ्यालाच झालं. प्रचंड वाडे, रुंद रस्ते, खूप मोठ्या बाजारपेठा आणि तऱ्हेतऱ्हेचे लोक. इतक्या वेगवेगळ्या वेशातले आणि जातीतले लोक आधी कधीच मी सुद्धा पाहिले नव्हते. शहर सुंदरच होतं. मला खूपच आवडलं. शहराच्या मध्ये सुंदर राजवाडा होता. ललित महाल नावानं तो प्रख्यात होता. तेच स्वारींचं निवासस्थान. तिथे जवळच एका गौरी विलास नावाच्या नव्या वाड्याचं बांधकाम चालू होतं. तो बांधून झाला की स्वारी तिथूनच आपला कारभार चालू ठेवणार होती. हा वाडाही सुंदरच होता. अगदी ऐश्वर्य संपन्न राहणी होती. मला राहून राहून शिंदखेडच्या वाड्याची आठवण होत होती. हत्ती जाईल इतका मोठा दरवाजा, दरबार, राणीवसा आणि मला नको वाटत असलेला रंगमहाल. सगळं अगदी तसंच, पण आणखी मोठं. शिंदखेडला आईला रंगमहालाचा तिरस्कार का वाटायचा ते आता मला कळत होतं. शिवबा, या महालाकडे चुकूनही फिरकायचं नाही. मी शिवबाला बजावून ठेवलं. स्वारींच्या दुसऱ्या राणीसाहेब तुकाबाई साहेबही भेटल्या. भेटल्या खऱ्या, पण त्यांचे माझे सूर काही जुळले नाहीत. त्यांचा पुत्र व्यंकोजी लहान होता. पण नुकत्याच आलेल्या शिवबाचं स्वारींनी केलेलं तो कौतुक त्यांना सहन होत नव्हतं. सवती मत्सर म्हणजे काय ते मीही प्रथमच अनुभवत होते. स्वारींना मात्र शिवबा खूप आवडला. शिवबा शिवाय पान हलेनासं झालं होतं. कुठेही जायचं तर त्याला बरोबर घेऊन जायचे. बादशाही दरबारात सुद्धा घेऊन गेले, पण शिवबाला तिथे जाणं अजिबात आवडलं नाही. वेळी निरनिराळे सौदागर, व्यापारी काही मोलाच्या वस्तू घेऊन यायचे. त्यात उत्तम अरबी घोडे असायचे. बंदुका, तलवारी, वेगवेगळी शस्त्र असायची. स्वारी अगदी आवडीनं शिवबाला बरोबर ठेवीत, सगळं दाखवीत. बंदूक चालवायला पहिले धडे स्वारींनीच दिले. शिवबाच्या शिक्षणासाठी शास्त्री ठेवले. शस्त्र शिक्षण द्यायला आपले उत्तम अनुभवी शिलेदार ठेवले. शिवबा बंगळुरात रुळत होता. कधीतरी पुण्याची लाल महालाची आठवण यायची. तिथले जुने मित्र आठवायचे. थोडा हळवा व्हायचा. इथे जरी इतके लोक आजूबाजूला होते, तरी मैत्री व्हावी अशी मुलं नव्हती. नोकरांच्या मुलाबरोबर खेळायची पद्धत नव्हती आणि सरदारांची मुलं आपापल्या वडिलांच्या जहागिरीत असल्यानं एकमेकात मिसळण्याचा प्रश्नच नव्हता. शिवबाला रुस्तमची कधी कधी आठवण यायची, पण आता रणदुल्ला खान त्याच्या जहागिरीत होता. तरीही एकदा स्वारी शिवबाला घेऊन त्यांच्याकडे जाऊन आली. रणदुल्ला खानही एकदा येऊन गेले, बरोबर रुस्तम होताच. शिवबा आणि रुस्तम यांचे दोस्तीचे खलितेही मधून मधून जात येत राहिले. स्वारी आणि रणदुल्ला खान यांनी या दोस्तीला उत्तेजन दिलं. जवळजवळ 5-6 वर्ष आम्ही बंगळुरात काढली. बंगळुरात मात्र शंभूराजे आणि शिवबाराजांच्या वयात खूपच फरक होता. व्यंकोजी राजे जरी तसे शिवबाला समवयस्क असले, तरी त्यांनी एकत्र खेळणं तुकाबाई साहेबांना आवडत नसे. त्या व्यंकोजी राजांना सरळ कोंडून ठेवायला लागल्या. हे लक्षात आल्यावर मी शिवबाला यापुढे व्यंकोजी राजांबरोबर खेळायला जायचं नाही अशी सूचना केली. आईच्या मत्सराचा त्या निष्पाप जीवाला कशाला उगीच त्रास. तुकाबाईंचा कडवटपणा वाढतच चालला होता. उगीच खोट्या कागाळ्या करणं, शिवबाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास देणं, हे सगळं वाढू लागलं.
आपल्या मुलाला होणारा त्रास कोणतीही आई कसा सहन करेल, ते सुद्धा विनाकारण? केवळ सवत्या सुभ्यामुळे तुकाबाई साहेब हे सारं करत होत्या हे मला समजत होतं, पण यावर उपाय काय? मला ते सहन होण्याच्या पलीकडे जाऊ लागलं. मी त्यांना कितीही सांभाळून घ्यायचा प्रयत्न केला तरी त्यांच्या कटकटी संपतच नव्हत्या. शेवटी नाईलाजानच मला हा सगळा प्रकार स्वारींच्या कानावर घालावा लागला. प्रथम त्यांना ते पटलं नव्हतं, पण जसजसे दिवस जाऊ लागले तसं मग ते त्यांच्याही लक्षात आलं. आता काय करावं कळेना. स्वारींना इतक्या दिवसात शिवबाचा लळा लागला होता. शिवबासाठी अनेक नवलाईच्या वस्तू ते घेऊन येत, पण या साऱ्या वागणुकीचा विपरीत अर्थ घेतला जात होता. अगदीच हे सारं असह्य झालं. त्यातच पुणे जहागिरीच्या कटकटी वाढतच होत्या. जवळजवळ रोजच पुण्याहून कोणी ना कोणीतरी अन्याय झाल्याची तक्रार घेऊन स्वारींकडे येईल. त्याच्या तक्रारीचं निवारण होतं तो दुसरा येईल. त्यामुळे पुणे जहागिरीवर कोणत्या तरी विश्वासू व्यक्तीला पाठवण्याची गरज स्वारींना भासू लागली. करता करता मी आणि शिवबा पुणे जहागिरीवर जायचं आणि स्वारींना जेव्हा जमेल तसे ते पुण्याला भेटी देत राहतील असं ठरलं. मी शंभूला घेऊन जायचं म्हणत होते, पण शंभूराजांना तिथल्या कामगिरीसाठी कर्नाटकात राहणं आवश्यक होतं. कंदर्पीची जहागीर ते पाहत होते तर स्वारी बंगळुरात होती. स्वारींनी जरा दुःखानंच परवानगी दिली. आता आजची गोष्ट इथेच पुरे. पुढची गोष्ट पुढील भागात. भेटूया.